Hello students, this video is for class 10 science 1 chapter number 5, that is heat. Okay, in this chapter we are going to learn about these 5 points. Okay, what are they? See, the first one is latent heat, second is anomalous behavior of water, third is specific heat capacity, fourth is regulation, and fifth is dew point and humidity. I hope you do remember all these points from the previous year. Okay, मागच्या वर्षी आपण या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत हीट चॅप्टरमध्येच. फर्स्ट आहे लॅटेंट हीट, दुसरी एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, तिसरी आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, फोर्थ आहे रेग्युलेशन आणि फिफ्थ आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. ओके, जसजसे हे टॉपिक्स आपल्या एक्सप्लेनेशनमध्ये येतील तसतसे आपण त्यांना काय करूया, डिस्कस करूया. ओके, चला आपण ही रीडिंग अँड एक्सप्लेनेशन मेथडने हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. ओके, चला पहिला टर्म यातला आहे कॅन यू रिकॉल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हीट म्हणजे काय आणि टेम्परेचर म्हणजे काय, या दोन पॉईंट्समधला डिफरन्स तुम्हाला माहिती आहे का? डू यू रिमेंबर द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? ओके, these two things, first of all we can say that heat is a type of energy. heat काय आहे, एक टाईपची एनर्जी आहे that can be transferred from one place to another or from one object to another. And what is temperature? Temperature is the term which is used to measure the degree of hotness. Okay, what is temperature? It is used to measure the degree of what? Degree of hotness or coldness of an object. Okay, second thing we have studied that heat is the total amount of energy, kinetic energy in the particle. Means we can say that heat is what? Heat is the sum of all kinetic energies of particles which are present in it, and temperature is the average of all this kinetic energy of particles present in the substance. Okay, so yes, we know the difference between heat and temperature. Okay, now let us move to the second point. दूसरा point पहा काय आहे, what are the different ways of heat transfer. हीट एकापेक्षा जास्त पद्धतीने ट्रान्सफर होते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, हे आपल्याला माहिती आहे. हीट ट्रान्सफर होण्याचे वेगवेगळे जे हे आहेत मोड आहेत ते कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? ओके, चला थोडा रिवाइज करूया. देर आर 3 ways ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. ओके, देर आर हाऊ मेनी वेज? देर आर 3 ways ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. नंबर 1 इज what? Conduction. First mode of transfer of heat is what? It is conduction. What is the meaning of conduction? कंडक्शन म्हणजे काय? वेन द सपोज आपण एक सबस्टन्स कन्सिडर केला ज्याच्यामध्ये खूप सगळे पार्टिकल्स आहेत. हे पार्टिकल्स असे एकमेकांच्या अगदी जवळजवळ असतात. दे आर व्हेरी क्लोज. मी तरी लांब दाखवलेले आहेत. ओके, दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. दे आर कॉम्पॅक्टली पॅक्ड अँड वेन दे डू नॉट, हे जे सगळे पार्टिकल्स असतात ना ते आपापल्या मेन पोझिशनला काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात. म्हणजे हा पार्टिकल इथून इथे 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 असा त्याच्याच मेन पोझिशनला हा काय करत असतो, व्हायब्रेट करत असतो. ओके, तर ड्युरिंग व्हायब्रेशन व्हॉट डज दिस पार्टिकल डू? फर्स्ट पार्टिकल ॲब्झॉर्ब हीट फ्रॉम द सराउंडिंग, किंवा त्याला तुम्ही हीट सप्लाय केली, हा पार्टिकल त्याची हीट सेकंड पार्टिकलला ट्रान्सफर करतो, सेकंड पार्टिकल हीट ट्रान्सफर करतो थर्ड पार्टिकलला, थर्ड पार्टिकल हीट ट्रान्सफर करतो फोर्थला, फोर्थ करतो फिफ्थला, फिफ्थ करतो सिक्सला, सिक्स करतो सेवन्थला. आणि इन दिस वेज पार्टिकल डू नॉट चेंज देअर प्लेस बट दे ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. ओके, आणि ही जी मेथड आहे या मेथडला द ट्रान्सफर ऑफ हीट इन विच द एनर्जी ओनली इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर इज कॉल्ड ॲज कंडक्शन. याला आपण काय म्हणतो, कंडक्शन म्हणतो. जनरली जे सॉलिड्स असतात, फॉर एक्झाम्पल सॉलिड्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल स्टील आहे किंवा कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, मेटल्स, they are good conductor of heat and they conduct heat by the method of conduction. Okay, so this is the difference between conduction. This is the first point related to conduction. Conduction means energy is transferred from one particle to another particle and particle do not change their place. Okay, this is about conduction. Let us move to the second
What is second mode of transfer of heat? It is called as convection. ओके, कन्व्हेक्शन मीन्स व्हॉट? कन्व्हेक्शनमध्ये काय होतं पहा, आता सपोज मी एक जार ड्रॉ करते इथे. या जारमध्ये तुमचे खूप सगळे काय आहे, वॉटर मॉलिक्युल्स आहेत. ओके, तर आणि याला तुम्ही काय केली, हीट सप्लाय केली खालून. ओके, तर सगळ्यात आधी काय होतं, जे बॉटमला पाणी आहे ते पाणी काय होतं, गरम होतं. इथले वॉटर मॉलिक्युल्स काय होतात, गरम होतात. आणि हे गरम झालेले जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत दे बिकम लाईट वेटेड अँड दे कम ऑन द सरफेस. आणि वरचं पाणी काय जातं, खाली जातं. या मेथडमध्ये पार्टिकल जो आहे तो स्वतः मूव्ह होतो आपल्या जागेवरनं आणि सोबत तो काय करतो, एनर्जीसुद्धा ट्रान्सफर करतो. दिस मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज कॉल्ड एज कन्व्हेक्शन. इन कन्व्हेक्शन पार्टिकल्स मूव्ह देमसेल्व्स अलॉंग विथ एनर्जी and which energy, heat energy, and transfer of heat takes place. This is called as convection. याला आपण काय म्हणतो, convection म्हणतो. Okay, now what is the third mode of transfer of heat? That is what we call it as radiation. The method is called as radiation. Okay, what happens in radiation? In radiation heat is transferred in the form of wave. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्ममध्ये हीट काय होते, ट्रान्सफर होते. दॅट इज कॉल्ड ॲज रेडिएशन. रेडिएशन आपल्याला सनची हीट मिळते. सन आपल्यापासून किती दूर आहे ना, तरी पण आपल्याला जे हॉटनेस आपण अर्थवर फील करतो दॅट इज वॉट, दॅट इज बिकॉज ऑफ रेडिएशन. ओके, पहिलेच्या जे दोन मेथड्स आहे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन, दीज ऑल मेथड्स, टू मेथड्स, दे नीड मीडियम फॉर द ट्रान्सफर ऑफ हीट अँड रेडिएशन डू नॉट नीड एनी मीडियम टू ट्रान्सफर हीट. तुम्ही बॉनफायर करताना विंटरमध्ये आपण शेकोटी पेटवतो, तिथे पण आपल्याला हीट कशामुळे मिळते, आपल्याला हीट मिळते बाय द प्रोसेस ऑफ रेडिएशन. ओके, सो दीज आर डिफरंट मोड ऑफ रेडिएशन. चला पुढे जाऊया. In the previous standard we have learnt about heat and different types of heat transfer. आपण आताच रिकॉल केल्या. We have also performed few experiments related to expansion and contraction of solids, liquids and gases. आपण एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड पण पाहिलं. एखाद्या सबस्टन्सला जेव्हा आपण हीट सप्लाय करतो, एखादा सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला जेव्हा आपण हीट सप्लाय करतो, याला आपण जर हीट केलं तर हा सबस्टन्स काय होतो, हा एक्सपांड होतो. मोस्टली सबस्टन्सेस काय होतात, हीट केल्यावर एक्सपांड होतात. मग ते सॉलिड असो, लिक्विड असो और गॅसेस असो. दॅट वी हॅव सीन इन द प्रिव्हियस इयर. वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. ह्या डिफरन्स पण आपण मागच्या वेळेला पाहिला होता. वी हॅव ऑल्सो सीन हाऊ टेम्परेचर इज मेजर्ड इन थर्मोमीटर. हा पॉईंट पण आपल्याला माहिती आहे. टेम्परेचर कशामध्ये मेजर करतो आपण, कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतो आपण, थर्मोमीटर. थर्मोमीटरमध्ये मर्क्युरी असतो जो आपल्याला काय करतो, मर्क्युरी जेव्हा त्याला थोडीशी पण हीट अमाऊंट म्हणजे हीट मिळते तो काय होतो, एक्सपांड होतो. आणि बाय मेजरिंग द एक्सपान्शन ऑफ मर्क्युरी वी कॅन मेजर द टेम्परेचर. ओके, हे कन्सेप्ट आपण मागच्या वर्षी पाहिलेले आहे. ओके, concepts like latent heat of phase transformation, anomalous behavior of water, dew point, humidity, specific heat capacity, etc. are related to certain phenomena experienced by us in our day-to-day life. ओके, हे जे पॉईंट्स आहेत लॅटेंट हीट ऑफ, आपण लॅटेंट हीटचा कन्सेप्ट मागच्या वर्षी पण पाहिला होता, पण पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत. लॅटेंट हीट म्हणजे काय, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉईंट, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत जास्त डिटेलमध्ये. ओके, लेट अस लर्न मोर अबाउट दीज कन्सेप्ट्स. ओके, लेट अस मूव to the first topic, that is latent heat. We are going to study about latent heat now. Okay, त्याच्यासाठी आधी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तो एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे आपण आता पाहूया. latent heat, take a few pieces of ice in a beaker. एक बीकर घ्या. आधी आपण काय करूया, त्याची ॲक्टिव्हिटी वाचून घेऊया आणि त्यानंतर मग त्याला एक्सपेरिमेंटला परफॉर्म करूया. ओके, टेक फ्यू पीसेस ऑफ आईस in a glass beaker as shown in figure 5.1. Insert the bulb of thermometer in ice and measure its temperature. Put the beaker on the stand and heat the ice using the burner.
Now record the temperature using the thermometer after every minute. As the ice heated, it starts melting. Stir the mixture of ice and water. Continue the heating even after the ice starts melting and draw a graph of temperature versus time. Okay, these are activities or experiment we need to perform to study latent heat. Okay, now we will move to the diagram and see what is happening here. Okay, काय केलंय तुम्ही तुमच्या स्टेप्सनुसार आधी एक कंटेनर घेतलेला आहे. हे तुमचं कंटेनर. ओके, या कंटेनर तुम्ही आईस क्यूब्स टाकलेले आहे. या कंटेनरमध्ये आपण काय केलंय, बर्फाचे थोडेसे तुकडे घेतले आणि ते बर्फाचे तुकडे टाकले. एक स्टँड लावलेला आहे पहा इथे. ते स्टँडवर वरून काय केलं आहे तुम्ही, थर्मोमीटर बुडवून नाही ठेवत आपण. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, थर्मोमीटर आपण असं तिरपा नाही ठेवू शकत. एक तर तुमची रीडिंग चुकतील आणि हा जो बल्ब आहे हा फक्त त्या सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असला पाहिजे, दुसऱ्या कुठल्याच सबस्टन्सच्या नाही. ओके, तर तुम्ही थर्मोमीटर याच्यामध्ये उभा ठेवलेला आहे असा. ओके, बघा एका कुठलाही थर्मोमीटर जेव्हा आपण कन्सिडर करतो ना, थर्मोमीटरच्या खालच्या बाजूला काय असतो, एक छोटासा बल्ब असतो. ओके, आता हा मी थोडासा मिसमॅच झालेला आहे. इथे तुमचं एक रेड कलरचं लिक्विड प्रेझेंट असतं लॅबॉरेटरी थर्मोमीटरमध्ये. जनरली हे जेव्हा आपण लॅबॉरेटरी थर्मोमीटर वापरतो तेव्हा याच्यामध्ये अल्कोहोल यूज केलं जातं. का? कारण अल्कोहोल रेड कलरचं असल्यामुळे ते दिसायला तुम्हाला काय होतं, इझिली तुम्ही काय करू शकता, त्याला आयडेंटिफाय करू शकता. जे थर्मोमीटर आपण घरी वापरतो ना, क्लिनिकल थर्मोमीटर, त्याच्यामधले रीडिंग्स आपल्याला सिल्वर कलरची लाईन असते त्याच्यामध्ये, सिल्वर कलर, दॅट इज इनसाइड इट मर्क्युरी इज यूज्ड. ओके, तुम्ही काय केलं, आईस घेतला, आईसमध्ये तुम्ही थर्मोमीटर फिक्स केला आणि स्टार्टिंगला तुम्ही त्याचं रीडिंग नोट करा. जेव्हा आईस क्यूब्स टाकलेले असतात ना, तेव्हा तुमच्या थर्मोमीटरचं रीडिंग दाखवतं 0. तुमचं रीडिंग असतं 0 डिग्री सेल्सिअस. ओके, जेव्हा थर्मोमीटर तुम्ही आईस क्यूब्समध्ये टाकाल तेव्हा. त्यानंतर काय करायचं पहा तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला एका बर्नर स्टँडवर ठेवलेलं आहे तुम्ही हे, आणि याला तुम्ही काय करताय, या बर्नरच्या सहाय्याने तुम्ही याला हीट करताय. हीट दिसते ना खालून. ओके, काय होईल बरं, आईसला हीट केल्यावर आईसचं कन्वर्शन कशामध्ये होईल, ice will get converted into water. After heating, ice will get converted into water. आता काय करा, तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसेल की हे जे आईसचे पीसेस याच्यामध्ये आहे ते हळूहळू वॉटरमध्ये काय होतील, कन्वर्ट होतील. ओके, आणि हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना कंटिन्युअसली तुम्हाला काय करायचे आहे, रीडिंग नोट करायचे की तुम्ही हीट करायच्या आधी तुमचं टेम्परेचर किती होतं, 0 डिग्री सेल्सिअस. मग 1 मिनिटाचा टाईम जाऊ द्या, पुन्हा याचं टेम्परेचर नोट करा, किती आहे ते नोट करा. पुन्हा कंटिन्युअसली तुम्हाला टेम्परेचर काय करायचं आहे, नोट करायचं आहे. आता बघा इथे काय होईल, जेव्हा हा पूर्ण आईस आहे ना याच्यामध्ये, जेव्हा याच्यामध्ये जो तुमचा थर्मोमीटर आहे तो पूर्णपणे आईसमध्ये डीप केलेला आहे, तेव्हा त्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, जोपर्यंत तुम्ही याला हीट सप्लाय करत आहात तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की हा जो आईसचे पीसेस आहे ते हळूहळू कशामध्ये कन्वर्ट होतील, ते हळूहळू कन्वर्ट होतील, आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होईल. आईस कशामध्ये कन्वर्ट होईल, वॉटरमध्ये कन्वर्ट होईल. पण थर्मोमीटरचं रीडिंग मात्र 0 डिग्री सेल्सिअसच राहील. जरी तुम्ही हीट सप्लाय करत आहात आणि तुम्हाला चेंज दिसतो आहे की आईस कन्वर्ट होतोय वॉटरमध्ये, हा चेंज तुम्हाला दिसतो आहे, पण तरीही तुमचं थर्मोमीटरचं रीडिंग फिक्स राहील कशावर, 0 डिग्री सेल्सिअसवर. ओके, ज्या मोमेंटला यातला सगळाच्या सगळा आईस कशामध्ये कन्वर्ट होईल, सगळ्याच्या सगळा आईस ज्या मोमेंटला वॉटरमध्ये कन्वर्ट होईल, त्या मोमेंटला जेव्हा पूर्ण तुम्हाला वॉटर मिळेल ना या कंटेनरमध्ये, त्यानंतर पहा तुम्हाला थर्मोमीटरची रीडिंग अजूनही कंटिन्यू नोटच करायची आहे. जेव्हा हा पूर्णपणे वॉटरमध्ये कन्वर्ट झाला तेव्हा तुमचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसचं, आता जर नोट कराल तर तो 1 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हा जो पारा आहे हा हळूहळू तुम्हाला अल्कोहोल हळूहळू वरती पोहोचताना तुम्हाला दिसेल. जसजसं तुम्ही हीट सप्लाय करत आहात तसतसं याचं टेम्परेचर वाढेल. कितीपर्यंत वाढतं, याला तुम्ही हीट कराल याचं टेम्परेचर वाढेल 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. किती, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. 100 डिग्री सेल्सिअसला तुमच्या लक्षात येईल की या पाण्यामधून आता वाफा निघायला लागल्या आहे, म्हणजे इट स्टार्ट्स बॉइलिंग. वी नो दॅट 100 डिग्री सेल्सिअस इज बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर.
ओके. इट स्टार्ट्स बॉइलिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअस. हळूहळू याच्या वाफा निघायला लागतील तुम्हाला आणि पुन्हा एकदा जे टेम्परेचर आहे इट इज स्टक ॲट 100 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला पाणी उकळताना दिसतं आहे, म्हणजे तो हीट ॲब्झॉर्ब होते आहे हे पण तुम्हाला दिसतंय, पाणी उकळताना पण दिसतंय. पण तुमचं थर्मोमीटरचं रिडिंग वाढतंय का? थर्मोमीटरचं रिडिंग नाही वाढत आहे. ओके. तर आणि पुन्हा जेव्हा हे पूर्णच्या पूर्ण वॉटर जोपर्यंत संपत नाही किंवा या थर्मोमीटरच्या बल्बच्या खालपर्यंत जात नाही तोपर्यंत थर्मोमीटर तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस रिझल्ट दाखवेल. ओके. हा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करायचा आहे जसं मी सांगितलं आहे तसा. व्हॉट यू सी इन दिस एक्सपेरिमेंट. अगेन वी विल मूव टू द ऑब्झर्वेशन पार्ट नाव. पहा, वी विल ऑब्झर्व दॅट the temperature of mixture remains 0 degree Celsius till the ice melts completely. If we continue heating, even after conversion of all ice into water, the temperature of water starts rising and reaching 100 degree Celsius. At this temperature, water starts converting into steam. The temperature of water remains constant at 100 degree Celsius till all the water convert into steam. The graph of टेम्परेचर वर्सेस टाईम इज ॲज शोन इन फिगर 5.2. तुम्ही जर याचा ग्राफ काढला पहा तर तुम्हाला ग्राफ पहा कसा मिळेल. पहा, जेव्हा इनिशियल कंडिशन पहा कशी आहे याची. ज्या मोमेंटला तुम्ही हा आईस आणि वॉटरचं मिक्सचर आहे, जोपर्यंत आईस आणि वॉटरचं मिक्सचर असते ना तोपर्यंत त्याचं टेम्परेचर राहतं 0 डिग्री सेल्सिअस. किती? 0 डिग्री सेल्सिअस. ओके. तो 0च राहतो. मग हळूहळू तुमचे इथे टाईम दाखवलेला आहे आणि इकडे कसं आहे टेम्परेचर आहे. हा 0 कॉन्स्टंट राहील. एका पर्टिक्युलर साधारण 4-5 मिनटानंतर त्याचा तुम्हाला लक्षात येईल की या रिजनमध्ये ग्राफ पहा दोन्ही 0-0 कोइन्साइड होत आहेत. हा तुमचा ग्राफ आहे जोपर्यंत हा आईस होता तोपर्यंत. त्यानंतर हा 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टाईम वाढवला की टेम्परेचर वाढतो. टाईम वाढवला की टेम्परेचर वाढतं कारण तुम्ही कंटिन्युअसली हीट सप्लाय करताय. स्ट्रेट लाईन मिळते. 100 डिग्री सेल्सिअसला त्याची स्टेट पुन्हा चेंज होते. इथे हा सॉलिड आणि लिक्विडचं मिक्सचर आहे. इथे हा टोटल लिक्विड आहे या रिजनमध्ये आणि ॲट बॉइलिंग पॉईंट पुन्हा तो लिक्विड आणि गॅसेसचा मिक्सचर तुम्हाला मिळतं. पण त्याचा बॉइलिंग पॉईंट कसा राहतो? फिक्स राहतो. किती? 100 डिग्री सेल्सिअस. ओके. म्हणजे द नेचर ऑफ ग्राफ इज लाईक दिस. 0 त्यानंतर वाढतो आणि 100ला पुन्हा काय होतो? कॉन्स्टंट होतो. ओके. ओके. इन दिस ग्राफ AB represent the conversion of ice into water at constant temperature. When the ice is heated, it melts at 0 degree Celsius and convert into water at this constant temperature. The ice absorbs heat during this transition and absorption of energy continues till all the ice converts into water. Okay. The temperature remain constant ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. जोपर्यंत आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर कसं राहतं तुमचं? कॉन्स्टंट राहतं. ओके. AB लाईन दिसली ना तुम्हाला, ही इतकी लाईन आहे AB. ओके. जोपर्यंत टोटल आईस इज नॉट कन्वर्टेड इन टू वॉटर द टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्वर्ट इन टू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस. ही मेल्टिंग पॉईंट ऑफ आईसची डेफिनेशन आहे. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्वर्ट्स इन टू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. ओके. Thus, during transition of solid phase to liquid, the object absorbs heat energy, but its temperature does not increase. This heat energy is utilized for weakening the bonds between the atom or molecules in solid and transform it into liquid phase. Okay. ही जी हीट एनर्जी यूज केली जाते आहे पहा, ज्या हीट एनर्जीचं कन्व्हर्शन तुम्हाला टेम्परेचरमध्ये दिसत नाही त्याला आपण लॅटंट हीट असं म्हणतो. काय म्हणतो? लॅटंट हीट. द हीट जी हीट आहे आपण सप्लाय करतो पण ती जर टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये आपल्याला तिचा रिझल्ट दिसत नसेल तर ती कशासाठी यूज केली जाते पहा. दिस हीट एनर्जी is utilized for weakening the bonds between atoms or molecules in the solid and transform it into liquid phase. आपल्याला माहिती आहे सॉलिडचे पार्टिकल्स एकमेकांच्या खूप क्लोज असतात
देअर एक्झिस्ट ए मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. जेव्हा तुम्ही याला हीट एनर्जी सप्लाय करताना त्याच्या मेल्टिंग पॉईंटला ते हे बॉन्ड, जुने बॉन्ड जे आहे हे ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड्स यांच्यामध्ये, त्यांच्यामधला डिस्टन्स जे आहे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स ते इन्क्रीज होतं. नवीन बॉन्ड्स त्यांच्यामध्ये फॉर्म होतात आणि सॉलिड गेट कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. तर हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी ही हीट एनर्जी काय होते, यूज केली जाते. ओके, अँड धिस हीट एनर्जी इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट ऑफ फ्युजन. जी आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये करते, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये करते, त्या हीट एनर्जीला लॅटंट हीट ऑफ काय म्हणतो आपण, फ्युजन म्हणतो. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called latent heat of fusion. That is called latent heat of fusion. Okay, चला अजून जास्त सिस्टमॅटिक डेफिनेशन पाहूया याची. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert it into liquid phase is called specific latent heat of fusion. मीनिंग पहा काय आहे. तुमच्याजवळ जर युनिट मास आहे, युनिट मास म्हणजे काय, युनिट मास म्हणजे सपोज तुमच्याजवळ 1 किलो सॉलिड आहे, 1 किलोग्रॅम आईस आहे, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे एक वॉटरमध्ये. याला वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही जितकी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय कराल, दॅट हीट एनर्जी इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. लॅटंट हीट ऑफ फ्युजन जेव्हा तुम्ही डिफाईन करता तेव्हा तुम्ही युनिट मासचा उल्लेख नाही करत त्याच्यामध्ये. ओके, पण जेव्हा तुम्ही स्पेसिफिक लॅटंट हीटला डिफाईन करता तेव्हा तुम्हाला सबस्टन्स किती घ्यायचा असतो, 1 किलोग्रॅम किंवा युनिट मास, युनिटचा अर्थ होतो 1. ओके, 1 किलोग्रॅम सॉलिड घ्यावं लागतं. ओके, once all the heat is transformed into water, the temperature of water starts rising. आपण पाहिलं एक्सपेरिमेंटमध्ये. It increases up to 100 degrees Celsius. Line BC in the graph represent this rise in temperature of water from 0 degree to 100 degree Celsius. पाहूया, BC म्हणजे ही लाईन. ही लाईन काय इंडिकेट करते, इन्क्रीज इन टेम्परेचर विथ टाइम. ओके, जसजसं टाइम वाढतो तसतसा टेम्परेचर काय होत आहे तुमचं, वाढत आहे. ओके, the line BC represent the rise in temperature of water from 0 degree to 100 degrees Celsius. Thereafter, even though the heat energy is supplied to water, its temperature do not rise. त्यानंतर पण तुम्हाला पुन्हा तेच दिसतं, हीट तर सप्लाय करताय पण टेम्परेचर इन्क्रीज नाही होत आहे. ओके, द हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय वॉटर ॲट दिस टेम्परेचर अँड यूज टू ब्रेक द बॉन्ड्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड कन्वर्ट द लिक्विड इंटू गॅसियस स्टेट. पुन्हा तेच होतं, जे लिक्विडमध्ये बॉन्ड होते ते पण ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड्स फॉर्म होतात, ज्यामुळे कशामध्ये, गॅसच्या मॉलिक्युल्समध्ये. आणि याच्यासाठी जी हीट एनर्जी युटिलाइज होते दॅट हीट एनर्जी इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके, दस ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम लिक्विड फेज टू गॅस फेज, heat energy is absorbed by liquid but its temperature does not change. The constant temperature at which the liquid transform into gaseous state is called as boiling point of liquid. ही boiling point of liquid ची definition आहे. The constant temperature at which the liquid transform into gaseous state is called the boiling point of the liquid. And दुसरी definition पहा latent heat of vaporization ची. And the heat energy absorbed at constant temperature during transformation of liquid into gas is called latent heat of vaporization. याला काय म्हणतो आपण, latent heat of vaporization असं म्हणतो. पुन्हा specific latent heat of vaporization ची definition पहा काय आहे. The amount of heat energy absorbed at constant temperature by पुन्हा तेच unit mass of liquid to convert into gaseous phase is called specific latent heat of vaporization. त्याला आपण काय म्हणतो, specific latent heat of vaporization. प्रत्येक सबस्टन्सचा लॅटेंट हीटचा जी व्हॅल्यू आहे ती कशी असते, वेगवेगळी असते. त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा कसा असतो, वेगवेगळा असतो. ओके, सी
Different substances have different melting point and boiling point, and the values of melting point, boiling point and latent heat depend on atmospheric pressure. Atmospheric pressure नुसार values change होतात. म्हणजे 0 डिग्री atmospheric pressure जर कमी असेल तर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटच्या व्हॅल्यूज सबस्टन्ससाठी कशा असतात, वेगवेगळ्या असतात. एवढं लक्षात ठेवा. ओके, इथे एक दिलेलं आहे पहा. ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपल्या पर्टिक्युलर प्लेसला याची व्हॅल्यू किती असते पहा, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटची, आणि त्याचा स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि वेपरायझेशन पहा इथे दिलेलं आहे. वॉटरचं मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन त्याचं युनिट पहा काय आहे, किलो जूल पर ग्रॅम. स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन किलो जूल पर ग्रॅम, आणि कॅलरी पर ग्रॅम मध्ये जर तुम्ही त्याला कन्वर्ट केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे. वॉटर मेल्टिंग पॉईंट 0, बॉइलिंग पॉईंट 100, स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन 333 किलो जूल पर किलोग्राम और 80 कॅलरी पर ग्रॅम. ओके, आणि स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन काय आहे, 2256 किलो जूल पर किलोग्राम किंवा 540 कॅलरी पर ग्रॅम. अशीच व्हॅल्यू आहे वेगळी. आता कॉपरसाठी, कॉपरला पहा तुम्हाला मेल्ट करायलाच 183 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला हे करावं लागतं, हीट करावं लागतं. बॉइलिंग पॉईंट 2562. ओके, आणि या पर्टिक्युलर अमाऊंटला किती हीट लागते त्याला ट्रान्सफर व्हायला, 134 जूल, दॅट इज 49 कॅलरी पर ग्रॅम. ठीक आहे. तसंच गोल्डचा, इथिल अल्कोहोलचा, सिल्वर आणि लीडचा मेल्टिंग पॉईंट आणि स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन या टेबलमध्ये दिलेला आहे. ओके, चला पुढे जाऊया. इज द कन्सेप्ट ऑफ latent heat applicable during transformation of gaseous phase to liquid phase and from liquid phase to solid phase? असं होतं का तुम्हाला? जर म्हणजे आता मी इथे काय केलं, मी सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये केलं, इथे लॅटेंट हीटचा कन्सेप्ट होता, मग याचं रिव्हर्स केलं मी तरी पण लॅटेंट हीटचा कन्सेप्ट लागेल का? डेफिनेटली लागेल. तुम्हाला त्याच्यामधून काय करावं लागेल, हीट काढून टाकावी लागेल, तेव्हा त्याचं कन्वर्शन काय होईल, सॉलिडचं लिक्विडचं सॉलिडमध्ये किंवा गॅसचं लिक्विडमध्ये होऊ शकतो. तर येस, द कन्सेप्ट इज अप्लिकेबल टू द रिव्हर्स कन्वर्शन ऑल्सो. ओके, अँड वेअर डज द लॅटेंट हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन? लॅटेंट हीट कुठे जाते? वी रिमूव्ह दिस हीट. बरं, या केसमध्ये लॅटेंट हीटला कसं डिफाईन कराल तुम्ही? पुन्हा तेच जुने बॉन्ड्स जे आहेत ते ब्रेक करतात आणि नवीन बॉन्ड्स काय करतात, फॉर्म करतात. त्यासाठी लॅटेंट हीट काय केली जाते, युटिलाइज केली जाते. ओके, रेग्युलेशनचा जो कन्सेप्ट आहे आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके.